नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये सुरुवातीलाच अत्यंत मोठी बातमी येते आहे. आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतलेली आहे. राहुल गांधींसोबत आदित्य ठाकरेंनी चर्चा केली आहे आणि या दोघांमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाहीये. या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत. प्रमोद, काही कळतंय का कोणत्या मुद्द्यांवरती या दोघांची भेट झाली आहे, चर्चा झाली आहे? वैष्णवी, जर आपण प्रामुख्याने बघायला गेलं तर काल रात्री आदित्य ठाकरे साधारणतः संध्याकाळी 7:30च्या दरम्यान राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर बोललं जात होतं की त्यांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत आज होऊ शकते. मात्र आता जी माहिती मिळते त्या माहितीनुसार काल रात्री 9:30 वाजता आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट झालेली आहे. या दोन प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते. आदित्य ठाकरे यांचा हा सदिच्छा भेटीचा दौरा आहे असं शिवसेनेकडनं जरी सांगितलं गेलं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये मागच्या काही दिवसांपासून समन्वय नाहीये. अनेक आघाडीमध्ये बिघाडी झाल्याच्या गोष्टी यापूर्वी देखील समोर आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं या दोन महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती देखील मिळत आहे. आज आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. बघावं लागणार आहे की अरविंद केजरीवाल यांच्या सोबत नेमकी काय चर्चा होती. त्यानंतर आदित्य ठाकरे दुपारी त्यांच्या पक्षाच्या सगळ्या खासदारांसोबत 1:30 वाजता बैठक घेणार आहेत. त्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे नेमकं काय कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांची झालेली ही महत्त्वाची भेट असं म्हणावं लागेल. धन्यवाद प्रमोद. अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे. आपण पाहतोय की दिल्लीच्या दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी राहुल गांधींची भेट घेतली आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये जी बिघाडी झाली आहे त्या संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दिल्ली दौऱ्यावरती असणारे आदित्य ठाकरे शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलेली आहे. शिंदे सेनेच्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरतीच आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावरती आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे नाराज होते. राऊतांच्या टीकेनंतर शरद पवार गटाकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आदित्य ठाकरे शरद पवारांची भेट घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तसंच दिल्ली दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेणार आहेत आणि त्यासोबतच ठाकरे गटाच्या खासदारांशी सुद्धा संवाद साधणार आहेत. एकंदरीतच अनेक महत्त्वाच्या भेटीगाठी आदित्य ठाकरे या दिल्ली दौऱ्यामध्ये करणार आहेत. म्हणून यातून काय निष्पन्न होतोय, हा दौरा महाराष्ट्रासाठी ठाकरे गटासाठी किती फायद्याचा असणार आहे पाहावं लागेल. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार महादजी शिंदे पुरस्कार देऊन केला आणि या सत्कारावरून उद्धव ठाकरे नाराज झाले. मात्र शिंदेंच्या याच सत्कार सोहळ्यात ठाकरेंचाच एक खासदार उपस्थित असल्याचं कळतंय. उत्तर पूर्व मुंबईचे ठाकरेंचे खासदार संजय दीना पाटील हे या सोहळ्याला उपस्थित होते. ठाकरे गटाच्या सर्व खासदारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती. शक्ती प्रदर्शन त्यांनी केलं होतं. मात्र त्यावेळी सुद्धा खासदार संजय दीना पाटील हे गैरहजर होते आणि हेच संजय दीना पाटील एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला मात्र उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गटाचे खासदार होते दीना पाटील, ते सुद्धा बैठकीला होते. मात्र त्यांच्यावर टीका झाली. काल जो आमचा कार्यक्रम झाला शिंदे साहेबांचा सुद्धा झाला. ते मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत. मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे युबीटीच्या खासदारांनी, तर त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे. तर एकीकडे उद्धव ठाकरे शिंदेंच्या सत्कारावरती नाराजी व्यक्त करतायत, तर दुसरीकडे त्या सत्कार सोहळ्यामध्ये त्यांचाच एक खासदार उपस्थित राहतोय आणि यावरून आता राजकारण रंगण्याची ही चिन्ह दिसत आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे की शिंदेंच्या सत्कार सोहळ्यामध्ये ठाकरेंचा खासदार उपस्थित होता म्हणून अनेकांच्या भुवया उंचावल्या. संजय दीना पाटील शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात उपस्थित असल्याचं दिसून आलं. ठाकरे गट हा संजय दीना पाटलांवरती नाराज असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे. तर ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या खासदारांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. आम्ही सगळे एक असून कुणीही शिंदे गटात जात नाही असं त्यांनी सांगितलं होतं. शक्ती प्रदर्शन केलं होतं. मात्र त्यावेळी सुद्धा संजय दीना पाटील हे अनुपस्थित होते म्हणून प्रश्नही विचारले गेले होते. आता या सत्कार सोहळ्यात ते दिसलेत म्हणून आता ठाकरे गट नाराज असल्याचं कळतंय.
आणि यानंतर वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. यासह राज्यभरातल्या इतरही बातम्या आहेत राजकीय, त्या संदर्भातलाच वेगवान आढावा घ्यायचा आहे. राजन साळवी आज ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. आज होणाऱ्या पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांचे शेकडो कार्यकर्ते कोकणातून मुंबईकडे रवाना झाले आणि यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नावाचा जयघोषही केला. हे सर्व कार्यकर्ते साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी हजेरी लावणार आहेत. कुडाळमध्ये माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. कुडाळ नगरपंचायतीतील महाविकास आघाडीच्या 7 नगरसेवकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय आणि यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 5 तर काँग्रेसचे 2 असे एकूण 7 नगरसेवक आहेत. प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. बहुजन समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि माजी अध्यक्ष यांची पक्षातूनच हकालपट्टी करण्यात आली आहे. बसपाचे प्रभारी अशोक सिद्धार्थ आणि माजी प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संदीप ताजने यांनी पक्षशिस्त मोडली आणि पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सकाळ सन्मान सोहळ्यामध्ये भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य केलंय. हातात बालभारतीचं पुस्तक घेत छगन कमळ बघ असं म्हणत फडणवीसांनी भुजबळांच्या पक्षप्रवेशाचे संकेत दिलेत. पालघर जिल्ह्यात वसई विरारजवळ लोकसंख्या झपाट्याने वाढतीये, म्हणूनच या भागात 3रं विमानतळ सुरू करण्याची परवानगी मोदींनी दिली आहे असं फडणवीस सकाळ सन्मान सोहळ्यात म्हणाले. लाडकीमुळे कोणतीही योजना बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. शिवभोजन थाळी बंद होणार या केवळ अफवा आहेत. या सर्व योजना सुरूच राहणार आहेत असंही फडणवीसांनी सांगितलं. पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक सलग 4थ्या वर्षी मार्च महिन्यात सादर होणार आहे. जानेवारीत हे अंदाजपत्रक सादर करणं आवश्यक असताना हे अंदाजपत्रक मार्च महिन्यात सादर होणार आहे. पालिकेच्या विविध भांडवली कामं, बोर्डस्तरीय कामं, महत्वाकांक्षी प्रकल्प, उत्पन्न या सगळ्यांचा ताळमेळ घालणार हे अंदाजपत्रक हे शहराच्या विकासाची दिशा दाखवणारं असतं. नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या 128 थकबाकीदारांवरती नवी मुंबई महापालिकेकडून मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. यातील 30 थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी आणि मालमत्ता कर जमा केल्यानं पालिकेच्या तिजोरीत तब्बल 7 कोटींची भर पडली आहे. कराड ढेबेवाडी मार्गावरती एसटी चालकाच्या प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे. बसमध्ये विसरलेली वृद्ध शेतकऱ्याची 50,000 रुपयांची पिशवी या प्रामाणिक एसटी चालकानं परत केली आहे. कराड आगाराचे एसटी चालक घाडगे आणि वाहक कांबळे यांचा एसटी कामगार संघटनेकडून सन्मान आणि सत्कार करण्यात आला. शिवाजीनगर आणि स्वारगेट एसटी बस स्थानक विकसित करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करावा आणि 1 मे 2025ला प्रकल्पाचं भूमिपूजन करण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते सामंजस्य करार तातडीनं पूर्ण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. बातमी पिंपरी चिंचवडमधून आहे. बावधनमधल्या एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झालाय. ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचं या ईमेलमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर BDDS पथक आणि पोलीस शाळेमध्ये दाखल झाले. पोलिसांनी घाबरून न जाण्याचं आवाहन यावेळी केलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातील एका शाळेमध्ये, बावधन परिसरातील एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलेला आहे. पिंपरी चिंचवडमधील शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आहे. तर पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय सापडतं हे पाहावं लागेल. याची अपडेट आपण घेऊ. तुर्तास राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. कुलाबा वांद्रे सिप्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवरील BKC कुलाबा टप्पा मार्गिकेचं 93% काम पूर्ण झालंय. या टप्प्यातील BKC आचार्य यात्रे चौक वरील टप्पा 2A मार्च अखेरपर्यंत सेवेत दाखल करण्याचं मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं नियोजन आहे आणि त्यानुसार टप्पा 2A च्या कामाला सुद्धा वेग देण्यात आलेला आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या अलमट्टी विभागामध्ये दुहेरीकरणाचं काम करण्यात येणार आहे। रेल्वे प्रशासनानं हुबळीकडे येणाऱ्या काही गाड्या रद्द केल्या आहेत आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे। यामध्ये सोलापूर होसपेठ दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेसचा समावेश आहे। यामुळे सोलापूरकर प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे। महाकुंभ मेळ्यासाठी हुबळी ते वाराणसी अशा विशेष रेल्वेच्या 6 फेऱ्या होणार आहेत। ही ट्रेन पुण्यासह सातारा, दौंड, मिरज, सांगली, अहिल्यानगर इथून धावणार आहे आणि त्यामुळे इथल्या प्रवाशांना प्रयागराजला जाण्यासाठी विशेष गाडी उपलब्ध झाली आहे। केंद्र सरकार व्हिसा पासपोर्ट शिवाय भारतात प्रवेश करण्याबाबत कडक कायदा आणणार आहे। जर एखादा परदेशी नागरिक वैध पासपोर्ट किंवा व्हिसा शिवाय भारतात प्रवेश करत असेल तर त्याला 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळाव्यात सहभागी होण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अखेर अटक करण्यात आली आहे। प्रतिव्यक्ती 6,000 रुपये घेऊन ठरल्याप्रमाणे सुविधा न देता फळ काढणाऱ्या सूरज मिश्रा आणि अन्य 2 आयोजकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे। पुण्यात सामान्य नागरिकांना विविध आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी गंडवलंय। आठवडाभरात तब्बल 60 लाखांची फसवणूक झाली आहे। 4 विविध घटनांमध्ये चोरट्यांनी ही लूट केली असून याबाबत पोलीस अधिकचा तपास करतायत। पुण्यात जीबीएसचा प्रकोप सुरूच आहे। गेल्या 24 तासांमध्ये 6 नवे रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे जीबीएस रुग्णसंख्या आता 203 वरती पोहोचली आहे। जीबीएसमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत 109 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडचा 142 धावांनी पराभव केलाय। प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 356 धावांचा मोठा डोंगर उभा केला, ज्याच्या प्रत्युत्तरात संपूर्ण इंग्लंड संघ 214 धावांवरच कारत झाला। शुभमन गिलनं 112 धावांची शतकी खेळी केली। अंतराळात अडकलेले नासाचे 2 अंतराळवीर पृथ्वीवरती मार्च महिन्यात येण्याची शक्यता आहे। स्पेस एक्स अंतराळवीरांसाठी आपल्या कॅप्सूल बदलेल, त्यामुळे 8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेले बच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतू शकणार आहेत। यापूर्वी ते मार्च महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्यात परतण्याची शक्यता होती। बातमी रत्नागिरीतून आहे। राजन साळवींच्या शिवसेना पक्षप्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत आणखी एक धक्का बसलाय। साळवींपाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामा दिले आहेत। त्यांचा छोटा मुलगा अथर्व यानं युवा निरीक्षक पदाचा तर पुतण्या दुर्गेश साळवीनं युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा दिलाय, तर बंधू संजय साळवी यांनी सुद्धा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। एकंदरीतच साळवी कुटुंबामध्ये मोठी घडामोड घडताना दिसते। ठाकरे गटाला साळवी घराण्याकडून सध्या धक्क्यावरती धक्के दिले जात आहेत। उद्धव ठाकरे शिवसेनेचे एकनिष्ठ समजले जाणारे राजन साळवी अखेर उद्धव ठाकरे यांना आज जय महाराष्ट्र करणार आहेत। ठाण्यामध्ये राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाण्यातील आनंद आश्रम येथे राजन साळवी यांचा पक्षप्रवेश असणार आहे। दुपारी 3 वाजता राजन साळवी हे पक्षप्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश असणार आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे आहेत असतील राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील जे आहे ते ठाण्यामध्ये असणार आहे। एकंदरीत पाहिलं तर राजन साळवी यांनी काल आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यापाठोपाठ आज रत्नागिरीमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरे पदाचे जे राजीनामे जे आहेत ते दिलेले आहेत। आज ठाण्यामध्ये पक्षप्रवेश होणार आहे। त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील या पक्षप्रवेशामध्ये असणार आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी। आणि यानंतर सांगलीमधून एक मोठी बातमी सध्या समोर येते। सांगलीत खाद्यपदार्थांच्या गोदामाला आग लागलेली आहे। या आगीमुळे कोट्यवधींचं नुकसान झालंय। याची एक्सक्लुसिव्ह दृश्य सध्या साम टीव्हीवरती आपण पाहतोय। आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। परदेशी जाणारा माल आणि गोडाऊन जळून खाक झालेला आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे।
सांगलीतली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. सांगलीमध्ये खाद्य पदार्थांच्या गोदामाला आग लागलेली, त्याचे एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय. अगदी आगीचे लोट या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. भीषण अशी आग लागलेली आहे, अग्नितांडव होत आहे. खाद्य पदार्थांच्या गोदामाला आग लागली आहे, ज्यात मोठं नुकसान झालेलं आहे, कोट्यवधींचं नुकसान झालेलं कळत आहे. आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या आपण पाहतोय की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा प्राथमिक अंदाज समोर येतोय, मात्र मुख्य कारण समोर नाहीये. विजय पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. विजय, काय सांगाल, नेमकं काय कारण आहे आग लागण्याचं आणि कशी कारवाई सध्या सुरू आहे? क्षमता लागली अद्याप कळू शकलं नाही. मात्र प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे तो मात्र शॉर्ट सर्किटमुळे या ठिकाणी ही आग लागल्याचं समजतंय. पहाटेच्या 6च्या सुमारास ही आग लागली होती आणि बरेच गोडाऊन त्या ठिकाणी आहेत. फूड्स अँड प्रायव्हेट लिमिटेडची कंपनी असल्यामुळे मात्र या आगीचं रौद्ररूप इतकं होतं की आसपासच्या परिसरामध्ये ही आग पसरलेलं दिसत होतं. त्याचे धुळ्याचे लाटे परिसरात गेले होते. अग्निशमनच्या 5 ते 7 गाड्या येऊन ही आग आता आटोक्यात आणण्यात यश आले आहे. अच्छा, धन्यवाद. मात्र या आगीमध्ये कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे. अच्छा, धन्यवाद विजय. सविस्तर अपडेट आपण दिली. आपण पाहतोय अग्निशमन दलाच्या 5 ते 7 गाड्या या ठिकाणी पोहोचल्या आहेत आणि त्यांच्याकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश सुरू आहे. प्रयत्न सुरू आहेत. नेमकं याचं कारण काय हे समोर आलेलं नाहीये. तपास याबद्दलचा केला जाणार आहे.